हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर आत्ता चाललो आहे आम्ही मार्केटमध्ये. म्हणजे आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. थोडंसं उजाडा आहे. तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूयात. आणि तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. काय आकाशी कलर. हां रुद्रांश आता सायकलवर चालला. का नाही चाललाय तू बाजारात? का नाही चाललाय? तुला माहीतच नाही. भाज्या वगैरे आणत झालं मग अजून हरभरा डाळ, हां मूग डाळ, हां उडीद डाळ, मटकी डाळ. एवढंच. हां कधीपासून गेलं नाही? सकाळी गेलता की बाहेर? कशाला कशाला? मिक्स नको, ती वरणासाठी. चला उडीद आहे थोडीच आहे, पण तेवढी थोडीच टाकायची उडीद डाळ. त्यात ठेव. सो मग आम्ही 6 वाजता मार्केटमधनं जाऊन थोडीशी खरेदी केली. म्हणजे मला बनवायचे होते की साबुदाण्याच्या बटाट्याच्या पापड वगैरे बनवायचे आहेत आणि सांडगा पण बनवायचा आहे. त्याच्यासाठी पण मी डाळी वगैरे थोड्याशा मार्केटमधून जाऊन आणल्या. आणि हे रविवारी मी मार्केटमधनं थोडेसे हिरवे टोमॅटो आणले होते, कारण की हिरव्या टोमॅटोची भाजी ना एवढी छान लागती. तर म्हटलं चला आज आपण भाजी बनवतो आहे, त्या तुमच्यासोबत पण नक्की शेअर करूयात. तर तुमच्या चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन एखाद्या रेसिपीचं किंवा एखाद्या ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर बघू शकता मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत. एक थोडंसं लाल झालता, पण 2 पुरेसे होणार नाहीत म्हणून मग मी 3 टोमॅटो घेतले. ते आपल्याला ना म्हणजे बारीकच कट करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यासाठी घेतलेले आहे मी हिरवी मिरची. लाल तिखटाचं केलं तरी पण चालतं, पण हिरव्या मिरचीचं अजून छान लागतं. त्याच्यासाठी मी आज बनवणार आहे हिरव्या मिरचीचा टोमॅटो. तर आमटी वगैरे करतो, पण ती टेस्ट आणि ही टेस्ट खूप वेगळी लागते. तर म्हटलं चला कच्चे टोमॅटो आहेत तर आज मस्त छान भाजी बनवूयात. तर मग मी 3 टोमॅटोना एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत. आणि आपल्याला हे पूर्ण गाळ होऊ द्यायचे नाहीत. भाजी शिजवताना थोडेसे म्हणजे कडक आहेत थोडेसे तसेच ठेवायचे आहेत. आणि त्याच्यासाठी घेतलेली आहे कोथिंबीर. ती पण स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली. आणि आपल्याला त्याच्यासाठी ना थोडंसं शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे. खूप जास्त नाही गरज आहे, त्या थोडासा घेतलेला आहे मी. आणि तो पण खूप जास्त बारीक नाही करायचा, थोडासा मोठालाच ठेवायचा आहे. तर आत्ता हिरवी मिरची आणि लसूण ते पण मी मिक्सरला काढून घेतलेलं आहे. सो आत्ता आपण ह्याला फोडणी घालूया. त्याच्यासाठी कढईत घातलेलं आहे मी 2 चमचे तेल. थोडंसं तेल जास्त टाकायचं हिरवी मिरचीच्या भाजीला. तर 2 पळ्या तेल घातलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ना जिरे मोहरी वगैरे असं काहीच नाही वापरायचं. डायरेक्ट जो लसूण आणि हिरवी मिरची आहे ना ती आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये तळून घ्यायची. एकदम गॅस कमी ठेवायचा म्हणजे ठसका वगैरे उठणार नाही. आणि लगेच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आणि हळद. मिरची लवकर तळती त्यामुळं लगेच त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली थोडीशी, म्हणजे टेस्टीला छान लागते तेलामध्ये. आणि लगेच मी त्याच्यामध्ये टाकते टोमॅटो पण आपल्याला ना म्हणजे परतून घ्यायचं. आपल्याला खूप जास्त असं जसं की आपण आमटीमध्ये वगैरे पूर्ण गाळ करून घेतो किंवा एखाद्या भाजीमध्ये गाळ करून घेतो तसं अजिबात नाही करायचं. फक्त आपल्याला हे ना छान परतून घ्यायचं आहे तेलामध्येच. तर 2 मिनटं छान परतायचं आहे. आणि नंतर आपल्याला त्या शिजण्यासाठी त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. लागेल तेवढंच पाणी टाकायचं, खूप जास्त पण नाही टाकायचं. म्हणजे खूप जास्त पातळ करायची असली तर थोडंसं जास्त टाकायचं आणि थोडीशी रबरबीत करायची असेल तर थोडंसं कमी टाकायचं. आत्ता मी जो शेंगदाण्याचा कूट आहे थोडासा मोठालाच केलता, तर आता तो पण लगेच ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. आणि छान परतल्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात पाणी. तर मला ना म्हणजे काय होतं, कधी डब्याला द्यायचं असेल ना तर थोड्याशा जास्तच घट्ट भाज्या बनवाव्या लागतात, कारण की कधी कधी पातळ भाज्या म्हणजे डब्यातनं खाली येत आहे. त्याच्यामुळं मग थोड्याशा सुक्याच भाज्या बनवत असते. पण म्हटलं आता ही रात्रीच्याला बनवायची आहे तर म्हटलं थोडीशी पातळ बनवूया.
तर मग त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून जास्त पाणी ॲड करते आणि अगदी आपल्याला जर शिजायला जर वाटत असेल की खूप जास्त उशीर लागतोय तर अगदी 2 मिनटं झाकून ठेवलं तरी चालतं आणि नाही झाकून ठेवलं तरी पण ह्या भाजीला जास्त वेळ नाही लागत आहे आणि थोडीशी कच्चीच ठेवायची, खूप जास्त पण नाही शिजवायची. तर बघू शकता तुम्ही अशी भाजी ट्राय नसेल केली तर नक्की करा, एवढी छान लागते. मला तर ना म्हणजे खूप आवडते. तर तुम्हाला ही भाजी आवडते का नाही मला कमेंट करून ती पण नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि शक्यतो टोमॅटोची भाजी ना हिरव्या मिरचीचीच करा, लाल तिखटापेक्षा अजून छान लागते. तर आता आपली ना भाजी छान शिजलेली आहे. तर मी थोडंसं म्हणजे अजून म्हटलं की ह्याला थोडंसं तेल यावं म्हणजे थोडंसं कट यावं, त्याच्यासाठी अगदी कमी गॅसवरती बघू शकता टोमॅटो फक्त म्हणजे अर्धं शिजलं आहे, पूर्ण गाळ शिजलेलं नाही. तर म्हटलं थोडंसं अजून कट येण्यासाठी अगदी 1 ते 1.5 मिनटं अजून गॅसवरती ठेवते आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.